नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 6 सप्टेंबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर जे काही तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तर राजस्थानच्या भागांमध्ये आहे आणि याचा प्रभाव म्हणून राजस्थान, गुजरात आणि आपल्या राज्याच्या काही भागांमध्ये पावसात वाढ झाली. पण हा पाऊस ठराविक भागांकरताच आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासांमध्ये डिप्रेशनसुद्धा बनण्याचा अंदाज आहे आणि याचा प्रभाव राजस्थान, गुजरात या भागामध्ये विशेष करून जास्त प्रमाणात राहील. जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये जवळून पाहिलं तर पालघरच्या उत्तर भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत. नाशिकच्याही उत्तर पश्चिमेकडील घाट भागांमध्ये पाऊस वाढलेला आहे. मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय आहे. त्यासोबतच अमरावतीच्या आसपास येऊन जे काही वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वारे आहेत ते उत्तरेकडे सरकत आहेत. त्यामुळे अमरावती त्यानंतर इकडे वाशिमचा भाग आहे, यवतमाळच्या काही भागांमध्ये आणि अकोल्याच्या आसपासचा भाग आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत. त्यातल्या त्यात विशेष करून अमरावती आणि वाशिमच्या बऱ्यापैकी भागांमध्ये पूर्वेकडे जोरदार पावसाचे ढग आहेत. यवतमाळकडे सुद्धा जोरदार पावसाचे ढग आहेत. या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होत असतील. राहिलेल्या मराठवाड्यातही ढगाळ हवामान काही प्रमाणात आहे. आणि जर आपण येत्या 24 तासातील अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी नाशिक घाट, पालघर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. नंदुरबार, धुळेचे पश्चिमेकडील भाग असेल, नाशिकचे राहिलेले पश्चिम भाग या ठिकाणी मुसळधार सरी राहतील. ठाण्याच्या आसपासही मुसळधार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर राहिलेला भाग असेल नाशिकचा हलका मध्यम पाऊस, त्यानंतर जळगावचा भाग असेल, मुंबई शहर उपनगर असेल, मध्यम ते थोड्या वेळासाठी जोरदार सरी राहतील. छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या उत्तर भागांमध्ये पाऊस राहील. बुलढाण्याच्या काही भागांमध्ये पाऊस राहील. अकोल्यात काही ठिकाणी पाऊस राहील. त्यानंतर अमरावती, वर्ध्याचे पश्चिम भाग, यवतमाळचे पश्चिम भाग, वाशिमचे काही भाग असतील या ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी राहतील. त्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी राहतील. यानंतर घाट विभाग असेल, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट अधूनमधून मध्यम ते एखाद्या वेळेसाठी थोडी जोरदार सरी राहतील. राहिलेला भाग आहे कोकणात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी अधूनमधून मध्यम पाऊस सरी राहतील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे दक्षिण भाग, अहिल्यानगरचा बहुतांश भाग या ठिकाणी क्वचितच झाला तर हलका किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. हिंगोलीत हलक्या मध्यम सरी राहतील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.